विधिमंडळामध्ये 2 दिवसांच्या चर्चेनंतर 55,520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर। पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्मिती, विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। पुरवणी मागण्यांमुळे वाढलेली महसुली तूट कमी करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर। मराठा आरक्षणावरती मंगळवारी सुरू झालेली चर्चा आजही दिवसभर सुरू राहणार। ही चर्चा होत असताना मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा बदल, अंतिम सुनावणी 18 डिसेंबर पासून सुरू होणार, तर शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटांच्या संमतीने रद्द। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा 20 तारखेपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न, राहुल नार्वेकर यांची माहिती। दुधाच्या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांची आज शेतकरी नेत्यांसोबत बैठक, सदाभाऊ खोत यांच्यासह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज विशेष बैठक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी निमंत्रित। जुन्या पेन्शन संदर्भामध्ये केंद्रीय समितीचा निर्णय लवकरच येईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। कर्मचारी युनियन्सशी संपर्क करू नये, कर्मचारी युनियन्सनं संप करू नये, फडणवीस यांचं आवाहन। जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक संप करण्याच्या पूर्वीच आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकार सकारात्मक, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान परिषदेमध्ये आश्वासन। जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या आंदोलकांच्या पाठीशी शिवसेना, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। सरकारनं निवडणुकीच्या वेळापत्रकाची वाट न पाहता योजनेची घोषणा करावी, उद्धव ठाकरे यांची मागणी। जुन्या पेन्शन योजनेला राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे, विधानसभेमध्ये नाना पटोलेंची मागणी। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 14 डिसेंबर पासून राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावरती जाणार, संपामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 80,000 कर्मचारी सहभागी होणार। एकच मिशन जुनी पेन्शन असं लिहिलेली टोपी घालून आलेल्या विक्रम काळे यांना उपसभापती नीलम गोरे यांनी खडसावलं। टोपी घालून सभागृहामध्ये येण्यास मनाई केल्यावर काळेंनी टोपी उतरवली। जुन्या पेन्शनसाठी नागपूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा, मोर्चामध्ये हजारो कर्मचाऱ्यांचा सहभाग। नागपूर येथील विधान भवनावरती धनगर मोर्चासाठी जात असलेल्या मोर्चेकऱ्यांच्या गाडीला माहूरच्या जवळ वाहनाची धडक, धडकेमध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। निवेदन देण्यासाठी वेळ देऊनही प्रशासनाकडून कुणीही न आल्यानं रोहित पवारांसह कार्यकर्ते आक्रमक। संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न, यावेळी रोहित पवार यांच्यासह काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा, रोहित पवारांच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती। यावेळी रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन। तरुण पिढीसमोर आज अनेक प्रश्न आहेत, धनगर मराठा आरक्षणासंदर्भात तरुणांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। मांडलेल्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर युवा वर्ग आपली शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही, संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगामध्ये शरद पवारांचं वक्तव्य। सध्याचं सरकार म्हणजे 1 फुल आणि 2 डाऊटफुल, संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगामध्ये संजय राऊत यांचा टोला। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेमध्ये गोंधळ, कार्यकर्त्यांना मारहाण हे अतिशय चुकीचं, याविषयी विधानसभेमध्ये आवाज उठवणार, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी संघर्ष न करता चर्चेतून मार्ग काढणं गरजेचं, अब्दुल सत्तार यांचा रोहित पवारांना सल्ला। कार्यकर्त्यांचं निवेदन घ्यायलाही कुणी जाऊ शकत नाही हे दुर्दैवी, रोहित पवारांच्या यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर अंबादास दानवे यांचा सरकारवरती निशाणा। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा नागपूरमध्ये समारोप, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सभा संपन्न। युवा संघर्ष यात्रेला गावातील लोकांनी पाठ फिरवल्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून रोहित पवार काहीही बोलत आहेत। युवा संघर्ष यात्रेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांवरती केली जोरदार टीका। आमदार रोहित पवारांची यात्रा पोलिसांनी अडवल्यानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचं दहन। शरद पवारांनी आता आराम करावा, अनौपचारिक चर्चेमध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांचं मत।
विधिमंडळ परिसरामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हलकं फुलकं वातावरण. शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आमने सामने. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी दिला राजीनामा. राज्य सरकारनं स्वीकारला निरगुडे यांचा राजीनामा. 2 मंत्र्यांच्या आयोगामध्ये कामकाजामध्ये हस्तक्षेप होत असल्याचा निरगुडेंचा आरोप. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा देणं हे अत्यंत गंभीर. आयोगाच्या सदस्यांवरती कोणाचा दबाव आहे का याची चौकशी व्हायला पाहिजे, बबन तायवाडे यांची मागणी. राज्य मागासवर्ग आयोगावरती सरकारकडून दबाव. राजीनाम्याला 8 दिवस झाले, मात्र सरकारकडून लपवाछपवी सुरू. संजय राऊत यांची अध्यक्षांच्या राजीनाम्यावरती प्रतिक्रिया. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती, तर सदस्यपदी ओम प्रकाश जाधव, मारुती शिंगारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती. सरकारच्या आयोगाच्या कामामध्ये प्रचंड हस्तक्षेप होता. मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचाही आरोप. आयोगानं लवकरात लवकर सर्व्हे करावा अशा सूचना सरकारने दिलेल्या असतील तर त्याचा अधिकार काही लोकांना मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध होऊ नये असं वाटतं. त्यामुळे आयोगातील काही मराठा विरोधी सदस्यांची राजीनामे दिले असतील, बाळासाहेब सराटे यांचं वक्तव्य. आधी सदस्य आणि आता अध्यक्षांनी राजीनामा दिला, यामागचं गूढ मलाही कळलं नाही, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. अनिल देशमुख खंडणी वसुली प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट. माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दिलेली सहमती ईडीनं मागे का घेतली? ईडीच्या भूमिकेवरती आक्षेप घेत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा सवाल. गणपतीच्या दिवसांमध्ये ज्यांनी नागपूर बुडवलं त्या विकास पुरुषाची चौकशी करा. नागपूर पाण्याखाली असताना हे बॉलिवूडच्या तारकांसोबत फोटो काढत होते. उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवरती टीका. भाजप ज्यांना घाबरतो त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. आदित्य ठाकरे यांची भाजपवरती टीका. मुंबई पालिकेच्या मागण्या 25 वर्षांचं ऑडिट होणार हे कळताच ठाकरे गटाच्या विश्व प्रवक्त्यांचे धाबे दणाणले. शीतल म्हात्रे यांची सोशल मीडियावरून संजय राऊतांवरती नाव न घेता टीका. अजित पवार यांचं इथेनॉल प्रकरणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र. इथेनॉल निर्मितीमध्ये 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक साखर कारखान्यांनी केली आहे, त्याचं नुकसान होईल. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारनं फेरविचार करावा, अजित पवारांची मागणी. समीर वानखेडे यांच्या विरोधातील याचिकेवरती एनसीबीला प्रतिवादी करण्याचे निर्देश. याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना सुधारणा करण्याचे कोर्टाचे निर्देश. क्रूजवरती एनसीबीनंच अंमली पदार्थ पोहोचवल्याचा तिरोडकरांचा आरोप. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची कोणतीही कार्यवाही प्रस्तावित नाही. राज्य सरकारची विधान परिषदेमध्ये लेखी उत्तरामध्ये पुन्हा एकदा स्पष्टोक्ती. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारनं ठोस भूमिका घेणं गरजेचं, आमदार प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. छगन भुजबळांचा एकूण अन्याय करायचा असेल तर मराठा समाज सरकारला सोडणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा. 1990 ते 2023 पर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची श्वेतपत्रिका काढा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी. संविधान बदललं जाईल त्या दिवशी देशाच्या विभाजनाला सुरुवात होईल. जाती धर्माचं राजकारण करून अख्ख्या देशामध्ये दुहीचं राजकारण केलं जाते, आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया. सीबीएसई कडून 10वी 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल, 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल. मराठी पाट्यांसंदर्भामध्ये 476 दुकानदारांना ठाणे महानगरपालिकेकडून नोटिसा. मनसेकडून दुकानदारांना अल्टिमेटम देत तीव्र आंदोलनाचा इशारा. मेट्रो रेल्वेचे खांब आणि शहरातील वाहतूक बेटे यावरती आता फलकबाजी केल्यास ठाणे महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार. महापालिका क्षेत्रामध्ये दर बुधवारी फलक सफाई मोहीम. वर्षाखेरीस मुंबई जालना वंदे भारत सुरू होणार. ही वंदे भारत 16 डब्यांची असण्याची शक्यता. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुखकर होणार. महामार्ग खड्डे आणि अपघात मुक्त करण्यासाठी 121 किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू. समृद्धी महामार्गाच्या वैभवामध्ये अजून भर पडणार. लवकरच समृद्धी महामार्गाच्या जवळ ठाण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि क्रिकेट अकॅडमी सुरू होणार. या संदर्भात MSRDC कडून ओपन टेंडर निघणार. चंद्रपूरच्या पोंभुर्णा तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. आंदोलकावरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी.
केंद्र सरकारच्या वाढवण बंदराच्या उभारणीच्या हालचाली सुरू, मात्र या विरोधामध्ये स्थानिक आक्रमक. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावरती स्थानिक भडकणार. वर्ध्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ठेवीदारांचा ठिय्या. 2.5 लाखांहून जास्त ठेवीदार आणि खातेदारांच्या ठेवी अडकल्या. 334 कोटींच्या ठेवी देण्याच्या मागणीसाठी खातेदारांचं आंदोलन. पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर लोकसंघर्ष संघटनेचं अनोखं आंदोलन. ऑनलाईन गेमिंगला विरोध म्हणून केले पत्ते खेळो आंदोलन. ऑनलाईन गेमिंग ॲप बंद करण्याची मागणी. गेल्या 6 दिवसांपासून रायगडच्या खारपेट विभागामध्ये पाण्यासाठी उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांनी अन्न आणि पाणी सोडलं. भारताच्या अवकाश मोहिमांसाठी उपकरणं तयार करणाऱ्या इंदापूरच्या वालचंद नगर कंपनीमधील 630 कर्मचारी 21 दिवसांपासून संपावर. कंपनी व्यवस्थापन आणि दुजाभाव करत असल्याचा आरोप. वर्ध्यामधील हिंगणघाटमध्ये बीआरएसच्या कार्यकर्त्याचा मोर्चा. शासकीय रुग्णालय सुरू करण्यात यावं, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि बेरोजगार तरुणांना 10,000 रुपये मासिक पेन्शन द्यावं, कार्यकर्त्यांची मागणी. 8 दिवसांपासून शिर्डीच्या राहुरी तालुक्यामधील अंगणवाडी सेविकांचं कामबंद आंदोलन. अंगणवाडी सेविकांनी काढला तहसील कार्यालयावरती मोर्चा. नगरच्या निर्मळ पिंपरी गावामध्ये 2 कुटुंबांवरती हल्ला. घटनेला 4 दिवस उलटूनही 71 पैकी 3च आरोपी पोलिसांच्या ताब्यात. उर्वरित आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाचं रास्ता रोको आंदोलन. समृद्धी महामार्गावरती एक गाडी एक व्यक्ती स्टंट करत असताना जीवघेणा प्रकार समोर. समृद्धी महामार्गावरती शिर्डी ते सिन्नर या परिसरादरम्यानची ही घटना. दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, त्यानं विषबाधा होते, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. परदेशामध्ये कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची व्हिसा आणि पासपोर्ट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला साकेनाका पोलिसांनी केली अटक. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं रक्तानं लिहिलेलं पत्र. दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि जंगली श्वापदांमुळे नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची पत्रातून मागणी. दूध दराच्या मुद्द्यावरून आता सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयामध्ये घुसून अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन. दुधाला मिळत असलेल्या कमी दराच्या विरोधामध्ये नगर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1600 रुपयांचा फटका. विविध मागण्यांसाठी नंदुरबारमधून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा धुळ्यातून मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ. मागण्यांसंदर्भात सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलकांची भूमिका. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेससह पुरोगामी संघटना आक्रमक. शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हल्लाबोल आंदोलन. हिंगोलीच्या गोरेगावमध्ये अवयव विक्रीला काढणाऱ्या शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन मागे. रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन मागे. जर सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढाऱ्यांना गावबंदी करू, तुपकर यांचा इशारा. इंदापूर शहरामध्ये वारंवार पुकारल्या जाणाऱ्या बंदमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान. हे टाळण्यासाठी इथून पुढे इंदापूर बंद पुकारू नये, व्यापारी असोसिएशनची मागणी. नंदुरबारच्या शहादा शहरामधील आदित्य हॉस्पिटलमध्ये बिबट्या शिरल्यानं खळबळ. बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश. विधिमंडळातील ड्रग्ज आणि हुक्का बारवरील चर्चेनंतर बुलढाणा पोलीस ऍक्शन मोडवर. लोणार तालुक्यातील शेतात लावलेल्या गांजाच्या 400 झाडांवरती कारवाई. पुण्यामध्ये शाळेचे विद्यार्थी घेऊन जात असलेल्या रिक्षाचा अपघात. 5 विद्यार्थी जखमी. भरधाव डंपरनं रिक्षाला धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती. गोव्यातील दाबोळी विमानतळावरती पर्यटकांच्या सामानामध्ये आढळलं जीपीएस उपकरण. या प्रकरणामध्ये रशियन प्रवाशाच्या विरोधात गुन्हा दाखल. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांच्या संकल्पनेतून 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं केळवण सोहळा. नेपथ्य कपडेपट कर्मचारी, नाटकाच्या बस तसंच टेम्पोचे ड्रायव्हर, क्लीनर आदींचा नाट्यसृष्टीच्या योगदानाचा गौरव. बृहन्मुंबई उत्तर विभाग आणि एन वॉर्ड समितीच्या वतीनं समाजातील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरती राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूलमध्ये असलेल्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांकडून 204 प्रकल्प सादर.
नांदेडमध्ये अतिरिक्त आयुक्त आणि स्वराज संघटनेमध्ये खडाजंगी. भूमी अधिग्रहण निमित्तानं बोलवलेल्या बैठकीमध्ये वाद झाल्याची माहिती. चंपाष्टमीच्या निमित्तानं आजपासून जेजुरी गडावरती षडरात्र उत्सवाची सुरुवात. त्यानिमित्तानं जेजुरीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याची मंदिर देवस्थानची माहिती. तुळजाभवानी देवीच्या सोने चांदीच्या पुरातन दागिन्यांची चोरी करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार. काही दागिने गहाळ झाल्याचा चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. माडाच्या लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा. घरातील उर्वरित रक्कम भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. म्हाडामध्ये नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिनाचं आयोजन. सर्वसामान्य जनतेच्या अडचणींची तत्परतेनं सोडवणूक करण्यासाठी आयोजन. नोव्हेंबर महिन्यामध्ये किरकोळ महागाईमध्ये 5.55% वाढ. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 4.87% होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे बेताल वक्तव्य करण्यासाठी दिलेलं नाही, अशांना वेळीच आवरायला हवं. हायकोर्टानं एका निकालामध्ये स्पष्ट केली भूमिका. FBI आणि NIA एकमेकांना सहकार्य करणार. जगातील आघाडीच्या तपास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परस्पर सहकार्यासंदर्भामध्ये सहमती. तृतीयपंथी ओळखपत्रासाठी देशभरातून 24,115 अर्ज. त्यापैकी सर्वाधिक 3,483 अर्ज महाराष्ट्रातून. संसदेवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण. 13 डिसेंबर 2001ला दहशतवाद्यांकडून संसदेवरती हल्ला. या हल्ल्यात काही सुरक्षा रक्षकांनी दिली होती आपल्या प्राणांची आहुती. भारतामध्ये काँग्रेस असताना वेगळ्या मनी हाईस्टची गरज कोणाला आहे? गेल्या 70 वर्षांपासून देशामध्ये लूट सुरू. धीरज साहू प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचं कांदा प्रश्नावरती आंदोलन. संसद भवनातील गांधी पुतळ्याच्या जवळ केलं आंदोलन. छत्तीसगडमधील नव्या सरकारचाही आज शपथविधी. मुख्यमंत्री विष्णू देव साय हे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित. मध्य प्रदेशच्या नव्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी. मोहन यादव घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर राजेंद्र शुक्ल आणि जगदीश देवडा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचं धक्कातंत्र. वसुंधरा राजेंच्या ऐवजी प्रथमच निवडून आलेले भजनलाल शर्मा होणार मुख्यमंत्री, तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री. मध्य प्रदेशमध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलेवरती 3 वेळा बलात्कार. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश. झारखंडमधील रांचीच्या भाजी मार्केटमध्ये मंगळवारी रात्री भीषण आग. भाजीपाल्याची दुकानं जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा उझबेकिस्तानकडे कल. युक्रेन आणि रशिया दरम्यानच्या युद्धामुळे वैद्यकीय शाखेची पदवी पूर्ण करून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनचे दरवाजे बंद. त्यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांचा उझबेकिस्तानकडे कल. JNUमध्ये आंदोलन केल्यास विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दंड. विद्यापीठ प्रशासनाचे आदेश. प्रशासनाच्या आदेशानंतर विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. गुगलला 25 वर्ष पूर्ण. या निमित्तानं गुगलचं खास डूडल. गेल्या 25 वर्षात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी वापरकर्त्यांसाठी हे खास डूडल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.